बातम्यांचा बुलंद आवाज महा 24 तास। युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश प्रताप सरनाईक यांचा वाढदिवस विविध ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवून साजरा। युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश प्रताप सरनाईक यांच्या वाढदिवसानिमित्त हदगाव येथील मुकबधीर शाळा अपंग व मतिमंद शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप। दत्तबर्डी संस्थान हदगाव येथे वृक्षारोपण व उपजिल्हा रुग्णालय हदगाव येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले आहे। या कार्यक्रमाचे आयोजन युवा सेना नांदेड जिल्हा अध्यक्ष संदेश पाटील हडसणीकर यांच्या वतीने करण्यात आले होते। या कार्यक्रमाला उपस्थित आबा वानखेडे, शिवराज पाटील उहळीकर, बाबूसराव कदम माजी पंचायत समिती सभापती, बबनराव माळोंदे शहर प्रमुख हदगाव, शिवराज तावडे, विक्रम मस्के, संतोष पाटील पिसाळ, अक्षय बेलखेडे, बाळाभाऊ देशमुख, रुपेश तंत्रे, सरपंच बेलमंडळ, सतीश शिंदे, विक्रम पाटील बोरगावकर, विशाल पाटील तालंकर, रणजित लकडे, अभय वाठोरे, संतोष गायके, राहुल बिरदाळे, अरुण चिजबनकर, अमोल घोंगरराव, गजानन घोंगरराव, राजू तावडे, शशिकांत अमृते। या कार्यक्रमाला युवा सेना व शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते। या कार्यक्रमाचे आयोजन संदेश पाटील हडसणकर युवा सेना जिल्हा प्रमुख नांदेड यांच्या वतीने करण्यात आले होते। महा 24 तास न्यूजसाठी मारुती काकडे, नांदेड। आज आमचे युवा सेनेचे कार्याध्यक्ष सन्माननीय पूर्वेशभाई सरनाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आपण दत्तबर्डी संस्थान हदगाव या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम केला। या ठिकाणी उपस्थित आमचे महंत गोपाळगीर महाराज, तालुक्याचे माजी सभापती बाबूसराव कदम, सन्माननीय आबासाहेब वानखेडे व सर्व युवा सेना आणि शिवसेनेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित। आणि सकाळी शैक्षणिक साहित्य, शालेय साहित्य वाटप आपल्या हदगाव येथील मतिमंद अपंग विद्यालय हदगाव या ठिकाणी केलेला आहे। आणि असेच उपक्रम आम्ही सन्माननीय पूर्वेश सरनाईक साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी राबवत असतो। सन्माननीय पूर्वेश प्रताप सरनाईक साहेब यांना उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा आहेत आमच्या। त्यांच्या हातून अशीच युवा सेना महाराष्ट्रामध्ये वाढत जावो। आणि भाईच्या वाढदिवसानिमित्त आज सायंकाळी 4 वाजता परत आम्ही रुग्णालयामध्ये फळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। ते पण कार्यक्रम आम्ही करणार आहोत।